नमस्कार मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जॉन डिअरच्या 5050 डी या ट्रॅक्टरचा. तर या ट्रॅक्टरचे ओनर आपल्या सोबत आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन केतन शेठ तुम्हाला. थँक्यू. आता तुम्हाला आम्ही या ट्रॅक्टरची माहिती विचारणार आहोत. तर सांगा या ट्रॅक्टरची माहिती, किती याच्यात हॉर्स पॉवर किती येतोय, त्याच्यानंतर न्यूटन मीटर टॉर्क किती येतोय? 50 हॉर्स पॉवर मध्ये इंजिन आहे आणि 200 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे. 200 न्यूटन मीटरचा टॉर्क आहे. आणि जॉन डिअरची बिल्ड क्वालिटी तर आपल्याला माहितीच आहे, एकदम आता रिलायबल. तुम्ही एक दिवस झालाय ट्रॅक्टर घेऊन, तर तुम्ही त्याच्यात काय काय गोष्टी नवीन बघितल्या त्या आम्हाला सांगा म्हणजे थोड्या. खूप फरक आहे नाही का. माझ्याकडे पहिला आयशर होता, आयशर होता तुमच्याकडे, त्याच्यानंतर हे बदलला घेतला आपण जॉन डिअर. जॉन डिअर याच्यात आणि त्याच्यात खूप बदलली, खूप बदलली. म्हणजे चालवण्यात फरक लगेच कळतो नाही का. हा, फरक कळतो आपल्याला. एक एक बदल तुम्ही सांगू शकता का, नेमकं काय काय बदल आहे? म्हणजे चालायला पण स्मूथ आहे हा, आणि गिअर स्पीड याला जास्त आहे नाही का. गिअर स्पीड जास्त हा, आहे. मतलब एकदा आपण या ट्रॅक्टरचे आहे ना सर्व साईड एकदा वॉक अराउंड बघून घेऊ. हा, दाखवा पुढं एकदा. 750 चे टायर आहेत 750 चे टायर आहेत पुढे. आणि पाठीमाग 15/9 MRF चे आहेत ना टायर हा MRF. पाठीमाग? पाठीमाग पण MRF चे 15/9 चे. 15/9 चे. हा, आणि इकडे पाठीमाग याला पीटीओ वगैरे हे दोन लिव्हर इथे मला दिसतंय, कशाचे? हे लिव्हर डिस्ट्रीब्युटर म्हणजे नाही का, नांगर विंगर आपलं पलटीला. हा, हे नांगर पलटी ट्रॉली बिली वर उचलायसाठी लिव्हर. दोन आहे त्याला. हे तुम्ही ऍडिशनल घेतलंय का ओरिजिनली हे दोन सोबत आणले? नाही त्याचे पैसे वेगळे द्यावे लागतात. किती पैसे दिले तुम्ही? 10,000 रुपये त्याचे. 10,000 त्याचे दिले. आणखीन काय भेटलं तुम्हाला त्याला? आणखीन फक्त एवढं, आणि तिथं एक हे नाही का कंट्रोल करण्यासाठी लिव्हर आहे, हा हा हा, ते त्याच सोबत भेटलं. तेवढं भेटलं. हा. आणि बाकीचे सर्व टॉप तसे लाईन आणि त्याच्यानंतर याला इथे साखळे येतात, साखळे. हा, पण आपण बॉक्स घेतलेला आहे नाही का. म्हणजे काय असतं ते बॉक्स नेमकं साखळे आहे का, टाईट करायला खूप वेळ जातो. हा, आणि बॉक्स आहे का, फक्त असं काढलं आणि असं टाकलं का पॅक होऊन जातो. म्हणजे हे तुम्ही इथून ऍडजस्ट करू शकता तुम्हाला किती लेंथ ऍडजस्ट करू पाहिजे शकतो तेवढी. आपण, ऍडजस्ट करू हा हा हा. आणि हे सर्व ट्रॅक्टर मध्ये सेमच आहे बाकी? हा, हे बाकी पिना बाकी सर्व सेम आहे, पण चालायला खूप रिलायबल आहे. चालायला खूप रिलायबल आहे. आणि विशेषतः जॉन डिअर जे ट्रॅक्टर आहे त्या जॉन डिअरची डिझेल जी टँक आहे ती तुम्हाला इथे बॅक सीटच्या तिथे तुम्हाला मिळते. इथे ते आपले टूल पेटी, टूल बॉक्स आहे इथे, हा बल्ब आहे. आणि जे आपण आयशर मध्ये बघितलं होतं याच्या थ्रूच नंबर प्लेटवर बल्ब येत होता, तर याला इथे सेपरेट बल्ब देण्यात आलेला आहे. त्यानंतर इकडच्या साईडला काय काय? इकडच्या साईडला गिअर प्रो काय आहे केतन शेठ? गिअर प्रो म्हणजे ते काय आहे, पहिले ट्रॅक्टरला AB गिअर येत होता, हायलो. आणि गिअर प्रो म्हणजे मीडियम पण गिअर दिलाय त्यांनी ते आता. आम्हाला तुम्ही एक्सप्लेन करून सांगता का? ए गिअर म्हणजे एकदम लो. एक्सप्लेन करून सांगा हे गिअर कोणते, कसे काय काय गिअर आहे ते? ए गिअर जो आहे ना, हे गिअर. हा, हा, ते आधी एकदम दाखवा म्हणजे कोणते कोणते गिअर आहेत नेमके? ABC आणि रिटर्न गिअर आहे याच्यामध्ये. रिटर्न गिअर ते त्यांचं एक्सप्लेन करून सांगा ना, कोणता ए कोणता गिअर गिअर? म्हणजे एकदम लो मध्ये नाही का. लो मध्ये. हा, आणि B गिअर म्हणजे मीडियम. मीडियम गिअर पण याला. हा, आणि C गिअर म्हणजे एकदम लो हाय मध्ये. म्हणजे आपल्या साध्या ट्रॅक्टरचा लो गिअर असतो तो सी. नाही मग साध्या ट्रॅक्टरचा लो म्हणजे A. लो म्हणजे हा, बी म्हणजे मीडियम, B म्हणजे मीडियम, सी म्हणजे हाय. हा. म्हणजे तुम्हाला हायवे वरती हा. ट्रेलर वगैरे घेऊन आणि जायचं बाकी असेल तर ट्रॅक्टर पेक्षा याचे गिअर एकदम स्मूथ आहेत आणि पळायला पण खूप स्पीड आहे. पळायला पण स्पीड आहे. आणि आणखीन एक मला काहीतरी दिसतंय ते काय रिटर्न साठी का? रिटर्न मध्ये 1 2 3 4 4 रिटर्नचा हा गिअर इकडून चेंज करावा लागतो तरच रिटर्न जातं हा का? हा, आपल्या साध्या ट्रॅक्टर सारखं पलीकडून नाही तसं नाही. रिटर्न गिअरच नाही पलीकडून. इकडे तिकडून दाखवा. इकडे रिटर्न टाकायचा आणि इकडे 1 2 3 4 असा रिटर्न चालतो नाही का. म्हणजे आपल्याला जर रिटर्न घ्यायचं असेल तर इकडे याच्यावर रिटर्न टाकायचं, इकडे रिटर्न टाकायचं. आणि इकडे 1 2 3 4 काही टाकला तरी चालतो. म्हणजे तुम्हाला 4 स्पीड देखील भेटता येईल. हा, 4 स्पीड देखील भेटतात. 4 स्पीड मध्ये भेटतं. आणि त्याच्यानंतर याचा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कसा आहे? हे हजार्ड लाईट, पार्किंग लाईट आहे, हा इंडिकेटर, हा. इकडे बल्ब आहेत, हॉर्न आहे, परत हँडरेस्ट दिलेली आहे. विशेषतः या ट्रॅक्टरची हँडरेस्ट खूप मस्त आहे, म्हणजे नाही का, म्हणजे आरामदायी आहे तुम्हाला? आरामदायी. हा, आणि चालू बंद करायचे सिस्टम वगैरे बटन? इथं 12 व्होल्टचं चार्जर आहे. 12 व्होल्टचं आहे का? आणि इथं मोबाईल ठेवायला स्पेस दिला इथं. हा. आणि हे कशाचं आहे? हे पार्किंग म्हणजे हँड ब्रेक आहे. हँड ब्रेक असं लावायचं हा, आणि असं काढायचं. ओके. आणि हे ट्रॅक्टर चालू बंद करायचं? चालू नाही, बंद करायचं. बंद करायचंय. आणि हे मागाशी काहीतरी ट्रॅक्टर चालू होत नव्हते, काय होत? नाही मग ते असं राहतं ना, बंद केलं का असंच राहतं. म्हणजे नॉर्मली त्याला आपल्याला मॅन्युअली पुश करावं लागतं. आणि इथं आपलं रोटरी म्हणजे नाही का, रोट्यासाठी गिअर या. ओके.
रोटा पीटीओ साठी स्पेशल हँडल आहे त्याला. आणि इथं 540 इकॉनॉमी आणि 540 स्टँडर्ड ट्रॅक्टर चालतो. म्हणजे ते काय असतं एक्सप्लेन करून सांगा ना मला. 540 इकॉनॉमी म्हणजे 750 RPM हा. आणि 540 स्टँडर्ड म्हणजे 540च. म्हणजे 2100 RPM जेव्हा आपण ट्रॅक्टरची देतो ना हा इथं, हा हा तर 540 स्टँडर्डनी ट्रॅक्टर चालतो. ओके. आणि इथं 1600 जर दिले ना, 1600 चा म्हणजे रेस, तुम्ही जर रोटावेटर वापरत असाल तर तुमचं रान जास्त मऊ होतं ना. हा मग म्हणजे भुगा बारीक होतो भुगा होतो. हा जमिनीचा. भुगा होतो. हम्म, हम्म. डिझेल टाकी पण खूप डिझेल मस्त टाकी आहे. तर तिकडं वरतीच आहे. मला फक्त आहे ना एक गोष्ट जाणवली याच्यात, हे जे तुमची फ्युल मोटर आहे ना, हा फ्युल मोटर डायरेक्ट वरती एक्सपोज आहे. हा, मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ नाही, शकतो. काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. तो इकडं लिव्हर आहे, हा नवीन आहे, काही पिशवी काढली नाही. हे हा, लिव्हर, हा. पोझिशन लिव्हर पोझिशन म्हणजे ते कशाची पोझिशन आपली नांगराची का? हा, वर खाली वर खाली. ओके. आणि ड्राफ्ट लिव्हर म्हणजे एकदा सेट करून ठेवायचं हा, लिव्हर, नाही हा, का. हा. आणि हे कसं, आता समजा आपण नांगरू राहिलोय हा, ना, हा. इथं जर सेट केलं ना, हा, हा, हा. हे याचा उपयोग काय आहे, हे असं लावून ठेवायचं. ओके. आणि हेच असं हेच झालं ना, हा तो आपोआप नांगर खाली वर जातो. आता समजा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक, हा ऑटोमॅटिक ऑप्शन आहे काही याला? ऑटोमॅटिक आहे. म्हणजे तुमची किती डेप्थ घ्यायची नांगरताना हा, तुम्हाला हा. त्याच्यानंतर आणि हे कळतंय. आपलं नांगर पलटी करण्यासाठी हे लिव्हर आहे, नाही का. ते हायड्रोलिक नांगरसाठी का? हा, हायड्रोलिक नांगर. ऑटोमॅटिक पलटी होतो का नाही, hydraulic असं पुढं पुश करावं लागतं ना. ओके. म्हणजे मग तुम्हाला ते नांगराला हात लावायची हा, गरज आणि नाही. इथं आणि डिफरन्शियल हे कशाचं लिव्हर आहे? तेच ना, मग आपलं हे दोन एकत्र हा, आहे, हा, हा, पण आपण त्याची सेटिंग नाही लावली हा, अजून. हा, हा. आणि हे गिअर आपले नॉर्मल हा, गिअर. आणि हे डिफरन्शियल लॉक आहे. डिफरन्शियल लॉक पण आहे केला. हा, म्हणजे पाठीमागे समजा आपलं एका चाकातच ताकद जाते, एक चाक नाही, लॉक होऊन जातं. तसं नाही, दोन्ही चाका संघच विकतात. ओके. फसलं ना ट्रॅक्टर असं, हा 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 तर दोन्ही आपलं 4x4 व्हेकल मध्ये जी टेक्नॉलॉजी ती दिलेली हा, आहे. म्हणजे 4x4 ची ताकद ओके. 2x2 मध्ये कन्वर्ट करतं. ओके. आणि याचं कसं आहे, कशाचं? ही जी ही रेस आहे, हे हिट गार्ड दिलेले आहे, म्हणजे इंजिनची हिट हे तुम्ही याच्यात ऍक्सेसरीज मध्येच घेतलं होतं का कशात घेतलं? प्रत्येक जॉईंट Compulsory. ट्रॅक्टरला कंपल्सरी येतात. ओके. मिरर दिलेला आहे. मिररची क्वालिटी पण चांगली. हा, मिररची क्वालिटी. V1 काय? V1 म्हणजे गिअर प्रो सिरीजला पहिला सिरीज, नाही का. हा हा ते पहिले कशी व्हॅल्यू सिरीज होती, हा. त्याच्यात V1 V2 सिरीज होती. आता जॉन डियर पण V2 काढील काही दिवसांमध्ये. ओके. आणि ही मोटर पण इथे कोणत्या कंपनीची दिलेली आहे? स्टार्टर मोटर. स्टार्टर मोटर पण एक नंबर कंपनी नाही सांगते याची, ओके. पण चांगली मोटर आहे. हा, काय ट्रॅक्टर चांगला आहे जॉन डियर मध्ये Deere. ताकद पण जास्त आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आतमध्ये, हे उघडून दाखवतो. उघडून दाखवा बरं. त्याला कशी सिस्टीम आहे दाखवा एकदा. चावी आहे ना डायरेक्ट? ओके. हे बघू शकता, पंप आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला कसलाही ताण Hydraulic नाही. studs आहे हायड्रोलिक, हा, म्हणजे ऑटोमॅटिक वरती जातो ट्रॅक्टर. गुड नाही, बॅटरी पण इथेच दिली आहे त्याच्यामुळे बॅटरी पण एक साइडची बॅटरी. ओके. आणि एअर किन्नर म्हणजे हे जर चॉक जर झालं ना, तुम्हाला त्याच्यात डॅशबोर्ड मध्ये कळून जाईल का सेन्सर आहे त्याला. सेन्सर आहे त्याला. हा, एअर फ्लो जर तुमचा थांबला तर तुम्हाला हे कळून जाईल. आणि कुलंटची टँक आहे, पिंक कलरचं कुलंट आहे. इकडं मोटर दिलेली आहे. जॉन डिअरच आहे शेवटी. इथे स्टार्टर, अल्टरनेटर. इथं आपला पंखा, वॉटर कूलर ना, वॉटर कूल आहे. आणि हे डिझेल कूलर आहे. डिझेल कूलरचं काय काम आहे आता? डिझेल कूलर म्हणजे इंजिन मध्ये का गार, हा, डिझेल पोहोचण्यासाठी. डिझेल टँक मध्ये जे गरम झालं डिझेल आहे ते इंजिन मध्ये गार थंड होऊन होऊन त्याच्यानंतर मग इंजिन मध्ये हा, जातं. तेच म्हणजे त्याचा उपयोग काय आहे नेमकं? डिझेल म्हणजे ट्रॅक्टर लोडवर चालत नाही, ट्रॅक्टर सारखा चालतो, नाही का. तसं बाकीच्या ट्रॅक्टरला कसं आहे, गरम झाला का ट्रॅक्टर असा झटके घेतो. तसं या ट्रॅक्टरला डिझेल कूलर दिलेला आहे, म्हणजे ट्रॅक्टर स्टेबल चालतो. डिझेलच्या टेम्परेचर मध्ये फ्लक्च्युएशन होत नाही त्याच्यामुळे. ठीक आहे, धन्यवाद केतन सेठ तुमचं. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आजच आपल्या DDIS मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. आणि बरेचसे लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर तुम्ही लक्ष देऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद.